हॅलो 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 मंडळी. हाय जिजा. ए तुझं भरतनाट्यमचं कसं झालं क्लास? चांगला झाला मंडळी. आज आता काय झालंय, हा आठवडा जो आहे तो आता फायनल आठवडा आहे की त्याच्या पुढे नंतर सुट्ट्या सुरू होणार आहेत. ऍक्च्युअल सुट्ट्या. हा आणि ना मी भरतनाट्यमवरून लस्सी आणली आहे. लस्सी आणली आहे ती. कोणाला आणली? मला आणली. येस, दोघांना आणलेली आहे लस्सी मस्तपैकी. आणि अजून एक गोष्ट म्हणजे सांगायचं होतं म्हणजे काय की व्लॉग्स बद्दल काय सांगायचं होतं की असे रोजचे डेली व्लॉग्स येत नाही. जसं गणपतीच्या दरम्यान आम्ही सुरू केलेले, म्हणजे त्याला 6 महिने झाले ऍक्च्युली की, आणि 6 महिने झालेत आणि सुरू केले. कंटिन्यूस येत नाहीत मला पण माहिती आहे, कारण 100 व्लॉग्स जसे झालेले त्यानंतर मग जसं तुम्ही बघितलेलं की मध्ये आम्ही मुंबईला गेलो, हर्षदाचं वर्कशॉप होतं, परत नंतर आम्ही सगळे आजारी पडलो, मग माझं रेकॉर्डिंग होतं. त्यामुळे कसं होतं की एडिटिंग जास्त, ते एडिटिंगला वेळच खरं तर मिळत नव्हता. मग त्यामुळे असे डेली व्लॉग जसे आधी रोज कंटिन्यूस येत होते तर ते आता येत नाही आहेत. कारण काय होतं की मध्ये यात्रेला गेलो, यात्रेनंतर तो व्लॉग खूप मोठा झाला खरं तर, मग त्याला एडिटिंगला मला 1-2 दिवस लागले. मग असं गॅप करत आमचे व्लॉग्स येत आहेत. पण प्रयत्न करतो की आता इथनं पुढं आमचे आता डेली व्लॉग्स येतील. आणि हो येस मॅम, सुट्ट्या आहेत त्यामुळं हर्षदाचा मेकअप आर्टिस्ट तेच म्हणतायत की आता हळूहळू आमचे डेली व्लॉग्स येतील. लस्सी मेकअप आर्टिस्ट यांनी आणलेली आहे. लस्सी किती आणले? एक झाले? 2 आहेत ना? अच्छा. हो अरे दोन्ही सेमच आहे. ए मँगो लस्सी. वाव, कशी आहे बघ बरं. गुड बघा टेस्ट. मस्त ना. Thank you so much. मस्त. आता आम्ही म्हणजे लस्सी एन्जॉय करत आहोत आणि मॅडमना कुठं ते बाय 1 गेट 1 मिळालंय. तर राहीने गर्दी तर वाढली आहे खरं मला देखील. तर मंडळी जसं मी मागाशी पण म्हणत होतो, 1 मिनिटामध्ये सरळ करू. मागाशी म्हणत होतो की आमचे डेली ब्लॉग्स आता कसं इतके येत नाही आहे. गॅप म्हणजे 3-4 दिवसाच्या गॅप नाही आहेत. आता प्रयत्न करतो की नक्की आता डेली ब्लॉग्स आमचे येतील. सुट्ट्या पण आहेत तर मग काहीतरी ऍक्टिव्हिटीज घेता येतील ना. ऍक्टिव्हिटी घेता येतील. गावाला पण जायचं. येस, परत यात्रा आहे. परत आणि यात्रा आहे. आता ती कुठली यात्रा आहे, कुठे यात्रा आहे ते आता ते खरं कुठं आहे तेच बघू आपण नंतर. जसं आता तुम्ही ही यात्रा बघितली भैरोबाची, खोचीची यात्रा तुम्ही बघितलेली कोल्हापूरला, जी आमच्या मामाची असते, मामाच्या घरी भैरोबाची काठी असते, ती यात्रा तुम्ही बघितलेली. खतरनाक मजा आलेली असते. कारण मी लहानपणापासून जायचो, पण नंतर कॉलेज, लग्न, संसार, त्यानंतर काही कंटिन्यू झालं नाही. लग्नानंतर आम्ही कधी आणि हर्षदा एकदाच गेलो, परत नंतर काय झालं म्हणजे यात्रेला जाता आलंच नाही. मी म्हटलं आता जिजा आहे, मग पहिलीच खरं तर जिजाची ही यात्रा होती. कारण अजून येणारी 3 आठवड्यांना 3-4 आठवड्यात पुढच्या मध्ये अजून एक यात्रा आहे. अजून ती कुठं आहे ते आपण पुढेच बघू. तोपर्यंत आपले डेली ब्लॉग्स कंटिन्यू करू. आता 7 वाजले आहेत आणि मॅडम आणि जिजा खाली बहुतेक जायचं प्लॅन आहे खेळायला गार्डन मध्ये, आणि जिजाचा होमवर्क करायचा आहे. शेजारी लग्न झालंय तिथे ना, नवरा मला गाडीवर चढलाय ते दाखवतो. आवाज खूप आहे पण आमचा आवाज येईल का नाही पण दाखवतो बघा. नवरा मला गाडीवर चढून नाचा लागलाय. खात होती जिजा रिक्षात. आणि मला म्हणते आई तू क्लासमध्ये बसल्यावर माझं वाट बघते ना माझी, की माझं बाळ आता कधी येणार, कधी पाणी प्यायला मी तिला घेऊन जाते ना, पाणी पण देते. सारखंच येते जिजा, सारखंच
दर 10 मिनिटाला माझ्या क्लास कधी प्रॅक्टिस कधी करताय मग तुम्ही? अरे येते आणि पाणी पिऊन झाले की माझी कुठली घेतली गळ्यात असं जाणे. तर मंडळी आता कसं आहे की मे महिना येतोय, त्यामुळं भरतनाट्यममध्ये पण त्यांचं असं म्हटलं की मे महिन्यामध्ये सुट्टी देणार आहेत. मग त्यांचं जो काही पोर्शन असतो त्यांचं पोर्शन ठरलेलं असतं की म्हणजे कुठलं कुठंपर्यंत ते भरतनाट्यमचं पोर्शन शिकवायचं, काय करायचं. मग त्यांना ते कव्हर करण्यासाठी त्यांचा आता रोजच क्लास आहे 4 दिवस आणि मग नंतर ती सुट्टी आहे. भरतनाट्यमच्या क्लासला पण सुट्टी आहे. म्हणजे हे सगळ्या पोरांना सुट्टीच आहे. आता जिजाला पण सुट्टीच आहे. म्हणजे ते पुढचा आठवडा तर जिजा घरी आहे. मग त्यानंतर जायचं आहे हर्षदाचं ऑर्डर आहे लग्नाचं, तिकडे जायचं आहे. आजचा ब्लॉग आलाय ना. हो सोपचा ब्लॉग आलाय ना. जा ना बघ. आज ते झालं का तर ब्लॉग बघितलाच नाही आम्ही आलेला. दुपारी आम्ही सगळी झोपलो आणि आता सोपचा ब्लॉग आता जिजा बघितला. तुझे फ्रेंड आले ना तुला बोलवायला घरी? स्पृहा आणि काय? स्पृहा आणि काय? अर्णवी का ग? जिजाला घ्यायला खूप वेळ झाला. वाट बघतीस का जिजाची? जिजा आली नाही. अगं ती भरतनाट्यमला गेली होती आज. भरतनाट्यमवरून आली, मग थोडस जेवण केलं, मग आम्ही आलो. चला माझ्या फ्रेंड स्पृहाने मला तिच्याकडे पेन होता. असा पेन होता त्याच्यामध्ये ग्लिटर्स पण होते. ग्लिटरचं पेन आहे का? ग्लिटर्स मग तिने असं स्माइली काढून दिली. ते दिलं तू स्टार कर माझा. बरं मला पण काढ. स्टार आणि स्माइली काढा. वाव स्टार काढते का? जिजाला पण शिकव. आणि स्माइली पण काढते. वाव थँक्यू. जिजा पण आमची खूप छान स्माइली काढते. बघ तिकडे लग्न लागलं. जायचं का जेवायला? जेवायला जायचं. जिजा गेल्या पळत. गेला चालू आहे. मस्ती म्हणजे चालू आहे पोरी. तुम्ही हाईड अँड सीक खेळताय ना? हाईड अँड सीक खेळताय ना? ए जिजा काय चाललंय? नीट खेळा ना तुम्ही. हा काय होतंय? काय होतंय जिजाला? काय होतंय बघा? कोण? स्पृहा काय म्हणते? स्पृहा काय म्हणते? खेळा ना छान. हाईड अँड सीक खेळायचा. काय नाव आहे डॉगचं? नाही माहिती. तुझ्यावर पेन आहे का? तुझ्यावर आहे का? काय जा पकड. सापडलं. अजून एक दीदी राहिली शोधायची. अगं तुम्ही सगळ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी लपायचं असतं. पळून आल्या ना तिघी जणी. दमल्या लगेच. हो स्पृहा. हा कसं पकडलं? अरे एवढं दमायचं नाही, भरपूर खेळायचं अजून. हो मजा येते खेळायला. लागला तर काय करू आता मी 2 मिनिटं बसायचं, मग पाणी प्यायचं. पळवते ना जिजा. बापरे सगळं ड्रॉइंग करून ठेवलंय सगळं इकडे. काय केलं याच्यावर तुम्ही? आणि बघा आमच्याकडे किती चॉक्स आहेत. बघू कुठे सापडले तुम्हाला हे? ते खाली एक पिशवी होती तिथे सापडले. पिशवीत सापडले? हे बघा आंटीच्याकडे किती चॉक्स. दाखवू का माझ्या ब्लॉगला किती चॉकलेट? ब्लॉगला दाखव माझे किती चॉकलेट. दोघींची दाखवा. आता काय घरी घेऊन जाणार का हे? घरी घेऊन जाणार आहे. सगळं रंगवून ठेवलं इथे. ड्रॉइंग काढली, स्पेलिंग काढले. काय काढलंय हे? बॉक्स कसं करायचं? 1 2 3 4 5 6 7. चला मस्त. चला आता घरी जाऊया. जिजा दमलीस का नाही?
बघ कसं झालंय दाखव तोंड, दाखव. मध्ये काय आणलंस तू? काय घेतलंस? आता ते कशाला घरी घेतलं? मला लिहायचंय. काय घेणार आता? आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10. घरी गेल्यावर परत तेच करणार का? हो. आणि माझ्या फ्रेंडने काय दिलं बघा. आणि बघा माझं स्टार आणि स्माइल. आणि बघा. मजा आली ना आज? मजा आली. खूप खेळलीस. खूप खेळलीस ना तिचं? हो. The next day. मॉर्निंग मांजाळी. आता तुम्ही बघितलं की काल रात्री जिजा गेलेली खेळायला खाली आणि नंतर काय आम्ही जास्त व्हिडिओ घेतले नाहीत कारण आता एकतर माझं पण ऑफिस चाललेलं. जिजा आली, तिचं होमवर्क केली आणि झोपलेली. मग आज सकाळी आता मला जायचं आहे रेकॉर्डिंगला. म्हणजे जिजाला सोडायचं आहे स्कूलमध्ये आणि तसंच जायचं पुढे रेकॉर्डिंगला. आमचं पिलू मस्त अनुभव करणार आहे. आता मी पण मस्त पोह्याचा नाश्ता करतोय आणि आमचं गुंजू आता आला की आपण नाश्ता करूया. तर मंडळी मगाशी जसं म्हटलेलं आमच्या पिल्लूचं आंघोळ झालेली आणि आता मस्तपैकी पोह्याचा नाश्ता करू, जिजाला सोडू आणि मग मी पण जाणार रेकॉर्डिंगला. A few moments later. तर मंडळी आता तर आलोय मी रेकॉर्डिंग सेशनसाठी. जवळपास 20 पानांचं रेकॉर्डिंग आहे. त्याला बहुतेक आता 2-2.5 तास तर लागणार आहेत. आता थोड्या वेळाने सुरू करायचं रेकॉर्डिंग आणि थोडं दाखवतो मी आतून मधून. लेट्स गो. नमस्कार प्रेक्षक हो. काही गोष्टी आयुष्यात इतक्या अनोख्या आणि चकित करणाऱ्या असतात की त्या ऐकल्यानंतर आपण स्तब्ध होऊन जातो. आज आपण भेटणार आहोत अशाच एका साधकाला ज्यांच्या जीवनाचा प्रवास, अनंत शोध, असामान्य अनुभव आणि अखेरीस Later that day. तर आता मगाशी तुम्ही बघितलेलं माझं रेकॉर्डिंग चाललेलं आणि रेकॉर्डिंग नंतर डायरेक्ट घरी आलो. आणि इतकं ऊन होतं ना त्यामुळे घरी आलो. आल्या जेवलो, मी पिलू आम्ही जेवलो आणि आता जरा वामकुक्षी घ्यायची आहे. म्हणजे मग जरा परत रात्री आणि ऑफिस करायला सोपं पडतं. ठीक आहे चालेल. आता भेटू आपण संध्याकाळी. जिजाला जायचं आहे बड्डेला. चालेल, बाय बाय. A few moments later. अंजळी आमची मस्त पैकी वामकुक्षी घेऊन झालेली. माझं पण आता मी ऑफिस माझं सुरू केलेलं आणि आमच्या पिलूचं काय झालं माहिती काय? येस मस्त पैकी आता ती वॉचमॅन सकाळी चालली आहे ती. सकाळी नाही संध्याकाळी. हा संध्याकाळी थोडं लवकर झाली आहे का? लवकर आली ती. आता मी पण जाणार आहे. आता जाणार मी आता खेळायला. तर जिजाला जायचं आहे एका बड्डेला आणि मग तोपर्यंत म्हणलं की वॉटरमेलन खाऊन घ्या है ना. जिजाला आवडतं वॉटरमेलन. तुला आवडतं का वॉटरमेलन? मस्त जिजा आता वॉटरमेलन खाऊन जरा खेळायला जाणार खाली आणि बड्डेला जायचं आहे तिला. जमलं तर बड्डेचे व्हिडिओज घेऊया. ओके. हे लागलं तर गाणं आमचं पिलू लगेच सुरूच केली भरतनाट्यम. अरे कर ना आई. नाही. A few moments later. तर मंडळी मी तुम्हाला आई बाबांना सांगितलं होतं ना. आई बाबांनी तुम्हाला मी बर्थडेला जाणार आहे. मला खूप सारे बर्थडे होता. खूप सारे केक्स आणणार मी. गिफ्ट घेतलंस का मॅडम? दात दुखणार आहे? केक खाऊन थोडंसंच खायचं. चल आणि याच्यामध्ये मी काहीतरी दिले. गिफ्ट मस्त केलं ना. बघ डेकोरेशन पण छान केलंय. वाव छान केलं ना डेकोरेशन जिजा. खूप मस्त आहे. जिजा पुढे गेली. पुढे जाऊन
डोरेमोन कसं काय मिळाले? एक दे दुसरं कोणाला तरी. परीला दे, एक परीला दे ना. काय ना सगळ्यांनी काय बसलं डोक्यावर? हा ससा ससा. वाव कप केक. आणि आम्हाला मोठ्यांना नाही का, फक्त लहान मुलांना? श्लोकाला आण ना. श्लोका जा, तुला पण घेऊन ये. हा जा घेऊन जा, घेऊन ये श्लोका. हळू हळू हळू. वाव दाखव तन्वीचं कसं आहे. तन्वीचं दाखव कसं आहे. छान आहे. हो घ्या मस्त. तुझं गिफ्ट आरवणे पिशवी सहित दे. पिशवी पण दे बरं, काढून दे. ते पिशवी माझी जा देऊन ये. जा देऊन ये, जा ना देऊन ये. तिला दे. तिचं पण गेले गिफ्ट द्यायला. जा तिचा. माझा ब्लॉग आवडला नाही, अजून बनवायचं आहे. आता आम्ही बर्थडेला जाऊन आलो. बर्थडे छान सेलिब्रेट झाला. आम्हाला पेन्सिल मिळाली. पेन्सिल नाही याच्यामध्ये आहे. काय दाखव. अजून एक पेन्सिल. पेन्सिल मध्ये पेन्सिल आहे का? आणि स्केल. स्केल. रिटर्न गिफ्ट मिळालंय तुला हे पिलू. रिटर्न गिफ्ट. तू पण गिफ्ट दिलं ना बाळाला? काय दिलं असेल मी? काय दिलं असेल? मी त्याच्यामध्ये सरप्राईज. हा त्याच्यामध्ये मी दिलं आहे टिफिन बॉक्स. टिफिन बॉक्स आणि बॉटल. हा चला आम्ही जेवलो. आणि जेवलो मी. केक खाल्ला. मस्त जेवण होतं. हो ना. तुम्ही बघितलं ना आम्ही कसा फोटो काढला. फोटो काढला. हो फोटो काढला. चला आता डॉलीकडे जाऊ. डॉलीमाऊकडे जाऊया. थोड्या वेळ जाऊया. चला मग खाली खेळूया परत. हा परत थोड्या वेळ डॉलीमाऊला दाखवून येऊया ते पेन्सिल. हा पेन्सिल बघ. डॉलीमाऊ पेन्सिल मोठी असं सांगेल तिला मज्जा करेल. हो मज्जा करूया. सांगेल की डॉलीमाऊ तेवढी मोठी पेन्सिल आहे, मी ती काकाला देऊन टाकू का?